मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या 10 जागांसाठी आज निवडणूक होते आहे। 10 जागांसाठी 28 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। ठाकरेंची युवा सेना आणि त्याचबरोबर अभाविपमध्ये थेट लढत आपल्याला पाहायला मिळते। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी चेतन सावंत हे सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, बहुप्रतीक्षित अशी निवडणूक आणि आज अखेर या निवडणुकीला मुहूर्त मिळालेला आहे। गुरु, आपण पाहिलं असेल 2 वेळा ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती, म्हणजे रद्द करण्यात आली होती। त्यानंतर न्यायालयाने आज जी निवडणूक सोमवारी घ्यायला सांगितली होती त्या निवडणुकीला पुन्हा परत 2 दिवस मागून ती निवडणूक आज होते आहे। या सिनेटच्या निवडणुकीसाठी खरं तर 10 जागांसाठी ही निवडणूक आणि या 10 जागेसाठी 28 उमेदवार या रिंगणात आहेत। महाविद्यालय असतील, कॉलेज असतील किंवा युनिव्हर्सिटीचा विभाग असेल, या एकंदरीतच एकूण 38 मतदान केंद्र आहेत। या मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल। यासाठी आपण पाहिलं असेल तर युवा सेनेचे 10 उमेदवार, एबीव्हीपीचे 10 उमेदवार, छात्र भारतीचे 4 उमेदवार आणि एक अपक्ष असे एकंदरीत 28 उमेदवार ह्या बरोबर 10 जागा निवडणूक रिंगणामध्ये आहेत। त्यामुळे कोण बाजी मारतं बघावं लागेल। धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।